नमस्कार. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जे भक्त आजचा व्हिडिओ बघत आहेत त्या प्रत्येक भक्ताच्या चांगल्या इच्छा देव पूर्ण करोत हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे. जेव्हा माणूस खूप त्रासाने ग्रासलेला असतो, त्याच्या मनामध्ये वाईट विचार चालू असतात आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव त्याच्यावरती असतो, तेव्हा त्याला काहीच समजत नाही. जे होणार असतं ते वाईटच होणार असतं असं त्याला वाटत असतं. त्यामुळे या वाईट शक्तींचा प्रभाव जेव्हा आपल्या मनावरती होतो तेव्हा भक्तांनी काय करायला हवं? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ही वाईट आणि नकारात्मक शक्ती प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे असतेच, परंतु त्याचा प्रभाव आपल्यावरती होता कामा नये याची काळजी आपण घ्यायला हवी. स्वामी भक्तांनो, आपल्या जीवनामध्ये जेव्हा असे काही क्षण आपल्याला अनुभवायला मिळतील तेव्हा तुम्ही स्वामींच्या नामामध्ये दंग होऊन जा. कारण जेव्हा ही वाईट शक्ती तुमच्या पाठीमागे लागते तेव्हा तुम्ही तिन्ही लोकांच्या मालकाकडे म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांकडे जायला हवं. आणि जायला हवं म्हणजे आपण त्यांच्या नामामध्ये दंग व्हायला हवं. तेव्हाच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तसे प्रॉब्लेम सुटणार नाही. तुम्ही कितीही काहीही करा, परंतु स्वामींचं नाम मात्र मुखातून सोडू नका. ते खूप महत्त्वाचं आहे. जे भक्त आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासाठी असलेला हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामी म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या या वाक्यामुळेच आपल्याला समजतं की कुठलीही सिच्युएशन असू द्या, कुठलीही परिस्थिती असू द्या, स्वामी आपल्याला त्या परिस्थितीमधून बाहेर काढतातच. कितीही वाईट दिवस असू द्या, जेव्हा स्वामींची लीला, स्वामींची शक्ती आपल्यासोबत असते तेव्हा आपलं कोणी काहीही वाईट करू शकत नाही. नकारात्मक शक्तीचा प्रभाव प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे असतो, परंतु तो आपल्यापर्यंत येता कामा नये याची काळजी म्हणून आपण स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये बुडून जायचं. त्यांची केलेली सेवा आणि प्रार्थना कधीच वाया जात नाही. देव म्हणतात, बाळा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, माझ्या शक्तीवर विश्वास आहे ना, मग दुसरे कोणाचे पाय धरण्याची मी तुझ्यावरती गरज येऊ देणार नाही. तू जर माझी एवढी मनापासून भक्ती करतो आहेस तर त्या भक्तीचं फळ मी तुला देणारच आहे. ती भक्ती जी तू माझ्यासाठी करतो आहे, माझी सेवा करतो आहे, त्याचं योग्य ते फळ मी तुला लवकरच पाठवणार आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा येणारा प्रत्येक दिवस तुझ्यासाठी चमत्कार घेऊन येईल. स्वामी म्हणतात, बाळा येणारा प्रत्येक दिवस तुझ्यासाठी चमत्कार घेऊन येईल आणि येणारा प्रत्येक दिवस तुझ्यासाठी नवीन मार्ग घेऊन येईल. होणारा प्रत्येक चमत्कार तुझ्या चांगल्यासाठी असेल. होणारी प्रत्येक गोष्ट तुझी पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये रूपांतर करेल. लक्षात घे, जे झालं ते झालं. आता नवीन गोष्टींची सुरुवात तुला करायची आहे. झालेल्या चुका पुन्हा करायच्या नाहीत. झालेल्या चुका पुन्हा करायच्या नाही आणि मागील झालेल्या चुका पुन्हा आठवायच्या नाहीत. लक्षात घे, जेव्हा तू ही प्रत्येक गोष्ट अंमलात आणशील तेव्हा तुला ॲटोमॅटिक समजून जाईल की होय हे खरं आहे. जीवनाच्या वाटेवर चालताना अनेकदा तुला रस्त्यामध्ये काटे आडवे पडलेले दिसतील, दगड धोंडे पडलेले दिसतील, परंतु त्या सर्वांना बाजूला करूनच तुला पुढे जायचं आहे. जरी तुझे पाय रक्ताळले, जरी तुला त्याचे घाव सोसावे लागले तरी चालेल, परंतु माघारी मात्र फिरायचं नाही. तुला असं वाटेल की पुढे रस्ता बंद आहे, परंतु तो रस्ता बंद नाही तर वाईट शक्तींनी तुझा रस्ता अडवला आहे आणि तो रस्ता तुला मोकळा करायचा आहे. त्यासाठी देवाची प्रचंड शक्ती तुझ्या सोबत आहे. तुझ्यामुळे जेवढे लोक आनंदी असतील तेवढे जास्त पुण्य तुला मिळेल. तुझ्या जीवनात जर तू चांगलं वागलास तर इतर लोकही तुझ्या मदतीसाठी धावून येतील. कारण जीवनामध्ये जो चांगला वागतो शेवटी त्याचाच विजय होत असतो. जो खोटेपणाने वागतो,
जो चुकीचा वागतो, जो नेहमी इतरांच्या वाईटाचा विचार करत असतो, तो माणूस जीवनात कधीच जिंकू शकत नाही. हे त्याचं फक्त आणि फक्त टेम्पररी सुख आहे. फक्त आणि फक्त हे त्याचं क्षणिक सुख आहे. या एकदा का त्या चुकीच्या गोष्टींचा प्रभाव त्याला जाणवायला लागला की हळूहळू त्याला असं जाणवेल की मी सर्वात मोठी चूक केली होती, ही चूक करायला नको होती, असं त्याला राहून राहून त्याच्या मनामध्ये वाटेल. म्हणून पैसा आहे म्हणून सर्व काही आहे असं समजू नका. पैशाने फक्त तुम्हाला क्षणिक सुख मिळू शकतं, परंतु आयुष्यभरासाठी सुखी आणि समाधानी राहायचं असेल तर तुम्हाला तुमचं कर्म चांगलं ठेवावं लागेल. पैसा आज आहे तर उद्या नाही, परंतु मिळालेली स्वामींची साथ, आपल्या कुटुंबातील मिळालेल्या प्रेमळ व्यक्तींची साथ ही आयुष्यभर आपल्यासोबत असते. म्हणून आपले स्वामी, आपले आईवडील, आपल्या घरातील कुटुंबातील सर्व सदस्यांचा विचार करूनच कुठलाही निर्णय घ्या. जर सर्व कुटुंब सोबत असेल तर दुसऱ्या कोणाच्याही डोळ्यामध्ये आपल्याबद्दल राग असू शकत नाही, कारण आपल्या सर्वांच्या मनात प्रेम असतं आणि प्रेमाने सर्व काही जिंकता येतं. जरी तुमच्या वाईटाचा कोणी विचार करत असेल तर तुम्ही त्याच्या वाईटाचा विचार करू नका. समोरचा चुकतो आहे तर त्याला समजून सांगा, तुम्हीही तशी चूक करू नका. कारण आपल्या अनेक भक्तांना अशी सवय असते की त्याने आपल्याबद्दल जसं काम केलं आपणही त्याच्याबद्दल तसंच काम करायचं, परंतु जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही त्याच्यासारखीच चूक करत असता. आपल्याला चुकीचं वागायचं नाही, चुकीचं ठरायचं नाही. आपल्याला जे करायचं आहे ते प्रेमळ आणि चांगल्या मनाने करायचं आहे. स्वामींची भक्ती करतोय तर मग या गोष्टी माहीत असायलाच हव्या. जर इतरांच्या तुलनेत आपण स्वतःचा विचार केला तर आपण स्वतः खूप काही शिकलो आहे आणि आणखी काही शिकतही आहे. परंतु अनेक लोक काही शिकत नाही, फक्त पैसा कमवण्याच्या मागे ते लागले आहेत. आणि पैसा कमवताही आहे, परंतु पैसे कमवणार किती, एवढं ठेवणार तरी कुठे, त्या पैशाचं करणार तरी काय. जेव्हा व्याधी जडतात, जेव्हा शारीरिक सुख मिळत नाही, जेव्हा मन त्रस्त असतं, तेव्हा पैसा कामी येत नाही, तर तेव्हा पुण्य आणि कर्म कामा येत असतं. म्हणून पुण्य जास्त कमवा, कर्म चांगलं करा. पैसा थोडा कमवला तरी चालेल, परंतु या गोष्टी नक्की कमवा. हेच सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला होता. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि जे भक्त आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या भक्तांनी आपल्या या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.